विधानसभा निवडणुकीमध्ये युवा नेते अक्षय कर्डिले यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवल्यानं आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एक आश्वासक युवा चेहरा आता कर्डिले यांच्या नावानं पाहायला मिळणार असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात अनेक युवा नेत्यांनी आपापल्या पक्षासाठी उमेदवारांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली। भाजपच्या चिन्हावर विक्रम पाचपुते, अमोल खताळ यांच्यासारख्या युवांनी थेट विधानसभाच गाठली। जिल्ह्यातील भाजपचे आणखी एक युवा नेते अक्षय कर्डिले यांनी आपले वडील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावून पुढच्या राजकारणासाठी भक्कम पायाभरणी केली। राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांनी मागील 6 महिन्यांपासून राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांनी मागील 6 महिन्यांपासून दौरे केले। युवा वर्गाशी संवाद साधत संघटना बांधली, नागरिकांच्या थेट गाठीभेटी घेतल्या। निवडणुकीच्या आखाड्यातील चाली प्रतिचाली याचा अचूक अभ्यास करीत अक्षय कर्डिले यांनी आपल्या कौशल्याची चुणूक या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिली। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा एक आश्वासक युवा चेहरा म्हणून त्यांचं नाव आतापासूनच चर्चेत आलंय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांबरोबरच त्यांच्या निकटच्या समर्थकांचीही कसोटी लागली होती। 6व्यांदा आमदार झालेल्या शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली। गेल्या काही वर्षात त्यांनी जनसंपर्क वाढवला। भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यानंतर त्यांनी युवकांची संघटना बांधणी केली। निवडणूक काळात तर त्यांनी पडद्यामागे राहून महत्त्वाची भूमिका बजावली। मितभाषी असलेले अक्षय कर्डिले यांनी प्रचार सभाही चांगल्याच गाजवल्या। जाहीर सभेतील त्यांच्या भाऊक भाषणांची चर्चा झाली। वडील 30 वर्षापासून कायम जनतेत असतात, त्यामुळे त्यांनी कधीच कुटुंबाला वेळ दिला नाही। मुलगा म्हणून वडिलांबरोबर जितका वेळ घालवायला हवा तितका वेळ मला मिळालाच नाही, हे देखील त्यांनी आपल्या भाषणात सांगून वडिलांचा जनसेवेचा हाच वारसा पुढे चालविण्यासाठी आपण देखील सज्ज असल्याचं सूचित केलं। तर अक्षय कर्डिले यांनी थेट लोकांमध्ये जाऊन संवाद साधला, त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। येत्या काळात जिल्हा परिषद निवडणुका होणार आहे। या निवडणुकीतून अक्षय कर्डिले स्वतः निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची चर्चा आहे। नगर तालुक्यातील जनतेचे कर्डिले परिवारावर असलेलं प्रेम आणि विश्वास पाहता तालुक्यातीलच एका गटातून ते जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून जाऊ शकतात। वडिलांप्रमाणेच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते आवर्जून वेळ देत आहेत। कुठलाही बडजाव न करता ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये रमतात। ग्रामीण भागातील विविध प्रश्न समजावून घेत त्याची सोडवणूक करण्यासाठी ते प्रयत्न करतात। त्यामुळे केवळ बड्या नेत्याचा कौटुंबिक वारसदार म्हणून नव्हे, तर समाजकारण राजकारणाचा वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।